लगेच 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 ऐकतोय तुम्ही त्यांना खाली घेण्यासाठी ते लोक बोलून घ्या कोण कोण पाहिजे. बोला बोला. केलं केलं ठीक. आला आला. येतो म्हटलं पाटील. येतो मी. काय म्हणणं काय? त्यांचं म्हणणं माझं ऐकून घेत नाही. एसपी साहेब ऐकून घेत आहेत असंही म्हणणं आहे त्यांचं, पण काय माहिती दिली जात नाही. SITतून देत नाही, CIDतून देत नाही. सरकारनं सांगितलं होतं की आम्ही 302 मध्ये घेऊ, खंडणीमधले पण आणि ते पण. तर आता SP साहेबांनी शब्द दिलाय ना, आता मी सरकार प्रतिनिधी पण बोलवतो, SITचे CIDचे बोलतो. सरकार करत नाही, तपास यंत्रणा काम करत नाही, काम करतायत तर आरोपीला अटक करतायत तर सरकार त्या मोक्यामध्ये घेत नाही, 302 मध्ये घेत नाही. परत त्यांना माहिती दिली जात नाही. का दिली जात नाही? आता SP साहेबांच्या वरती त्यांना विनंती केली. अरे यायला ना बाबा, यायला माणूस महत्वाचा रे. त्या काय राव, काही गरज नाही त्या गाडीची. फायर ब्रिगेड गाडी फायर ब्रिगेडची गाडी आली आहे. या ठिकाणी आपण बघतोय की फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा मागवण्यात आलेली आहे, कारण ज्या पाण्याच्या टाकीवरती धनंजय देशमुख आणि काही तरुण बसलेले आहेत तिथली शिडी काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे वर जाण्याचे सगळे मार्ग बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने आता एक फायर ब्रिगेडची गाडी बोलवली आहे, ज्या फायर ब्रिगेडच्या गाडीवरून पोलिसांना वर जाणं शक्य होईल. आणि धनंजय देशमुख यांना खरं तर आव्हान केलं जात आहे. स्वतः मनोज जरांगे पाटील आव्हान करतायत. दुसरीकडे बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक हे सुद्धा त्यांच्याशी फोनवरती दोन वेळा बोलले आणि ते सांगतात की सगळे तुमच्या मागण्या पूर्ण होतील, पण तुम्ही खाली या. आणि प्रशासनाने आता धनंजय देशमुख यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा या ठिकाणी बोलवलेली आहे. आणि फायर ब्रिगेडची जी गाडी आहे ती या ठिकाणी लावली जाते आणि प्रयत्न केला जातोय की धनंजय देशमुख यांच्यापर्यंत कर्मचारी पोहोचतील आणि त्यांना खाली घेण्यासाठी प्रयत्न करतील. पण आपण दुसरं दृश्य मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय की या ठिकाणी वैभवी देशमुख, जी संतोष देशमुख यांची मुलगी आहे, ती सुद्धा या पाण्याच्या टाकीवरती एका शिडीच्या ठिकाणावर बंद होते तिथे जाऊन उभा टाकलेली आहे. म्हणजे अख्खं देशमुख कुटुंबीय या आंदोलनामध्ये सहभागी झालंय. यापूर्वी सांगण्यात आलं होतं की देशमुख कुटुंबीय यामध्ये सहभागी होणार आहे आणि तेच दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे की वैभवी देशमुख, संतोष देशमुख यांची मुलगी ही सुद्धा आता त्या पाण्याच्या टाकीवरती चढलेली आहे. आणि जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही, अशीच भूमिका, या भूमिकेवरती हे कुटुंब ठाम आहे. आणि आपण बघतो या ठिकाणी की कशा प्रकारे घोषणा दिल्या जात आहेत आणि प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली जाते, तर दुसरीकडे प्रशासन मात्र वर जाण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते चालू ठेवलेत. आणि या ठिकाणी फायर ब्रिगेडची एक गाडी आली आहे, ज्या गाडीवरती कदाचित शिडी आहे, ज्या शिडीवरून वरती कर्मचारी पाठवणं सोपं होईल आणि धनंजय देशमुख यांच्याशी 1 to 1 संवाद होईल. कारण आतापर्यंत जो धनंजय देशमुख यांच्याशी संवाद झालाय तो केवळ मोबाईलवरून झाला होता. सातत्यानं मनोज जरांगे पाटील हे धनंजय देशमुख यांच्याशी बोलत आहेत, त्यांना खाली येण्याचं आवाहन करतायत. मात्र धनंजय देशमुख ठाम आहेत. जोपर्यंत त्यांना या तपास अधिकारी भेटायला येत नाही किंवा या यंत्रणेतला कोणी माणूस भेटायला येत नाही तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही, अशी पवित्रा त्यांनी घेतला होता. आणि आता अख्खं देशमुख कुटुंबीय हे या आंदोलनामध्ये सहभागी झालंय. स्वतः वैभवी देशमुख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की जी मागच्या अनेक दिवस जे आंदोलन संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी उभारली गेली त्या व्यासपीठावरती आपल्याला वैभवी देशमुख ही न्याय मागताना पाहायला मिळत होती. तीच वैभवी देशमुख आपल्याला आता या ठिकाणी आपल्या वडिलांसाठी पाण्याच्या टाकीवरती चढलेली आहे. आणि जी मागणी केली जाते की वाल्मिक कराड यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करावा, त्यांच्यावरती मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी. आणि याच मागणीवर ती देशमुख कुटुंबीय ठाम आहे. काही वेळापूर्वी धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवरती येऊन बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. आता मात्र ते पुन्हा जाऊन बसलेत. फोन आता बंद आहे. आता कुठल्याही स्वरूपाचा धनंजय देशमुख यांच्याशी संपर्क होत नाही आहे. मनोज जरांगे पाटील हे मात्र पाण्याच्या टाकीखाली मागच्या 1 ते 1.5 तासापासून उभा आहेत आणि सातत्याने मागणी करतायत की धनंजय देशमुख यांना खाली येण्याचं आवाहन करतायत. मात्र धनंजय देशमुख हे त्यांच्या आंदोलनावरती ठाम आहेत. धनंजय देशमुख हे त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत. आणि केवळ धनंजय देशमुख नाही तर धनंजय देशमुख यांचं कुटुंबीय, संतोष देशमुख यांचं कुटुंबीय हे या ठिकाणी जमायला सुरुवात झाली. आपण बघतोय की वैभवी देशमुख आपल्याला या ठिकाणी उभा असलेली दिसते. त्यांच्या घरच्या महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि केवळ देशमुख कुटुंबीय सुद्धा नाही तर मसाजोगचे नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमले, ज्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. आणि या महिला सातत्यानं मागणी करतायत. प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणा दिल्या जात आहेत आणि वाल्मिक कराड यांना अटकेच्या मागणीवरती हे सगळे आंदोलक ठाम असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाऊया आपण, कारण त्यांनी पुन्हा एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय धनंजय देशमुख यांच्याशी. आपण बघूया.
हा मग लावा तुम्ही शिडी तर लावा ना. हा. तुम्ही मी काय म्हणतो SP साहेबाला इकडे घ्या रे. SP साहेबांनी तुम्हाला शब्द दिलाय सगळे बोलवतात म्हणून, बोलले का नाहीत? मग तुम्ही खाली या. मी सोबत आहे ना त्यांच्या, मी सोबत आहे ना त्यांच्यात. तुम्ही इकडून या, लावा ती शिडी लवकर. हा हा मग अरे बोलवतो म्हणले ना ते, CID वाल्याला बोलवतो म्हणले. केली हो तुम्ही फोनवर बोला. हा 1 मिनिट बोला त्यांना. ते इथं येतील, तुम्ही खाली या, चर्चा करू आपण इथं आल्यावर. तुम्ही अगोदर त्यांना बोला SP साहेबाला. हॅलो. हा मी बोलून घेतो. तुम्ही तुम्ही सीडी विडी लावा ना. सगळ्यांना बोलवलेले आहेत, ते केजमध्येच आहे सगळे. तुम्ही या खाली या. आणि ते CIDचे जो आयो आहे तेच आहे. मी त्यांना बोलवतो, तुम्ही खाली या. मी आहे ना इथे, SP बोलतो ना मी. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना, मी बोलतो ना इथे. यावा ना तुम्ही. या लवकर या. तुम्ही तुमची शिडी लावा, तुमची शिडी लावा. आता तुम्ही खाली SP साहेब. कोण आहे रे? कोण आहे रे? या खाली या तुम्ही, लावा शिडी. बघू जर मला थांबा, गडबड करू नका. थांबा थांब ना. मग माझं कुठे जायचं? गडबड एवढा करता. शांत बसा रे, शांत बसा. लावार्थी फोन पुन्हा. अरे ते फोन लावा त्या पोरांवरती. सरकार मग तुम्हाला सरकार ठीक आहे. बांगड्या फेकल्या बरं का, बांगड्या फेकल्या SPच्या अंगावर. अहो SPच्या अंगावर बांगड्या फेकल्या, बांगड्या फेकल्या SPच्या अंगावर महिलांनी. गोविंद, सध्या नक्की तिथे काय सुरू आहे? गोविंद, कशा पद्धतीने चर्चा सुरू आहे? गोविंद, तुम्हाला माझा आवाज येतोय का? दादा सांग ना बोलायला. आपल्याला पुढे जावं लागलं. थोडं दादा थोडं लावा रे. फोन लाव रे. अरे पाटील बोलता म्हणते त्यांना आवाज द्या रे. त्यांना लावा रे. बोलायचं म्हणते. धनंजय अलीकडे बोलू इकडे. अरे राव, तुम्ही असं का करायला? बरं बघू असं का करायला? अलीकडे आलाय. पुढं आणायला गेले शिडी. तिथले तिथं उचलताना दिसू नये का टाकताना? सरकारला वातावरण दिसरायचंय विनाकारण. पुढे गेले शिडी आणायला. हे प्रतिकात्मक आंदोलनाचा प्रकार आहे. या ठिकाणी महिलांनी साड्या हातामध्ये धरल्या आणि असं म्हटलं की जर प्रशासनाकडनं कोणतीही व्यवस्था या ठिकाणी होणार नसेल तर आम्ही साड्या धरायला तयार आहे.
गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. गोविंद, काय परिस्थिती आहे तिथे? बघतोय की मागच्या तास दीड तासापासून मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक जण आंदोलकांना खाली येण्याच्या विनंती करत आहे. मात्र आपण बघतो की त्या ठिकाणी शिडी काढलेली आहे, अद्याप त्या ठिकाणी लावलेली नाही आहे. आणि या ठिकाणी अग्निशमन दलाची जी गाडी आली आहे ती पण प्रयत्न करते की आंदोलकांपर्यंत पोहोचण्यासाठी. दुसरीकडे काही वेळापूर्वी ज्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक आहेत तिडके मॅडम, या सुद्धा धनंजय देशमुख यांच्यासोबत बोलल्या, मात्र त्यांचं समाधान झालं नाही. आणि आपण बघतोय की सातत्यानं विनंती केल्यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील हे धनंजय देशमुख यांना विनंती करतायत की आता आपण खाली या, आपण SP यांच्यासोबत चर्चा करूया. मात्र जोपर्यंत तपास अधिकारी त्यांच्याशी बोलत नाहीयेत, SIT आणि CID मधले अधिकारी बोलणार नाहीयेत, तोपर्यंत आपण कुणाशीही बोलणार नाही असा पवित्रा धनंजय देशमुख यांनी घेतलाय. आणि केवळ धनंजय देशमुख नाही तर आपल्याला वैभवी देशमुख सुद्धा दिसते इथे, जे पाण्याच्या टाकीवर जिथून शिडी संपत आहे तिथं जाऊन थांबलेली आहे. घरच्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मसाजोग पंचकृषीतले लोक या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे. काही वेळापूर्वी याच महिलांनी तर पोलिसावरती बांगड्या सुद्धा फेकल्या आणि आपला रोष व्यक्त केला. त्यामुळे कोणत्या पातळीवरती हे आंदोलन जात आहे? मागच्या अनेक दिवसापासून, 1 महिन्यापासून तर या आंदोलक सातत्याने ज्या गोष्टीची मागणी करतायत ती मागणी पूर्ण न झाल्याचा रोष आज या ठिकाणी केवळ गावकऱ्यामध्ये नाही तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबियामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. त्याचाच एक भाग वैभवी देशमुख ही या ठिकाणी आलेली आहे. मागच्या 1 तासापासून ती सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाली आहे. सगळ्या महिला सहभागी झाल्यात आणि मागणी ती सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाली आहे. सगळ्या महिला सहभागी झाल्यात आणि मागणी पुन्हा तीच होती आहे की वाल्मिक कराड यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल करावा. मग आता मुख्यमंत्री जर असं वागायला लागल्यावर संयम नाही सुटायचं काय होईल? हॅलो हॅलो मी लोकांना संयम सुटू देणार नाही, मी लोकांना संयम सोडू देणार नाही. लोकांचा संयम सुटला तरी मी सुटू देणार नाही. मी इथं आहे ना, मी सुटू देणार नाही. पण सरकारने सुटू नाही द्यायला पाहिजे. यायला शिडी आणायला गेले त्यासाठीच बोलवलं तुम्ही. गेले ते 2 पोरं गेले का? मी संयम नाही सुटू देत लोकांचा, कारण हे सरकारनंच घडून नाही द्यायला पाहिजे. इतका संयम सुटायची वेळ यावी आणि त्या लेकरावर इतकी वाईट वेळ यावी, आत्महत्या करायची. हलक्यात घेऊ नका मुख्यमंत्री, नका घेऊ तुम्ही हलक्यात. मराठी हलक्यात समजू नका. जास्त आक्रमक दिसतात, बांगडी फेकताय पोलिसाच्या. नाही, पोलिसांवरती नसून फेकलाय काय, असं काय असेल. SP साहेबांवरती विश्वास आहे म्हणतात ते, फोनवरही बोलतात. आणि असतो थोडाफार असते नाराजी, राग आहे. एवढा मोठा माणूस गेलाय त्यांच्या घरातला, एवढा मोठा माणूस गेलाय, राग असणारच ना थोडाफार. काय फरक पडतो का? त्यांचा आता माणूस गेलाय, त्यांनी कसं सहन करायचं? हॅलो हा बिया ना, खाली या ना. SP साहेबांनी घेतली सगळी जबाबदारी. आता पुन्हा तुम्ही SP साहेबांनी सगळी जबाबदारी घेतली. तुम्हाला बोललेत पण ना फोनवरती. हा ते सगळे आज दिवसभरात सगळे पथक बोलून घेऊ म्हणून सांगितलं त्यांनी. सरकारचं सुद्धा प्रतिनिधी बोलू म्हणले. नाही बोलवलं तर राज्यात वातावरण आता केलंय ना गडूळ सरकारनं, मुख्यमंत्र्यांनीच केलंय स्वतः. इथून पुढे मराठी उठतील आता. तुम्ही या खाली, ती शिडी लावा. या 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 आले 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 या या खाली या ना, खालच्या टप्प्यात द्या ना, खालच्या टप्प्यात द्या ना, खालच्या टप्प्यात द्या. ह्या टप्प्यावर या, ह्या टप्प्यावर या. या ठिकाणी जे आंदोलन आहे ते आता एकूणच पोलीस अधीक्षक खाली उतरत आहेत. घेऊन यावं ना, मध्ये घेऊन यावं ना. मध्ये धरा रे. ए पोरा, ए खाली खाल्ला दुसरं ए पोरा, ए खालच्या वर वय थोडा, वय वर वर वय तू आणखी ए वर वय तू खालचा आणखी थोडा वर वय.
तर सातत्यानं मनोज जरांगेंनी आवाहन केलं धनंजय देशमुख यांना टाकीवरून खाली उतरण्याचं आणि अखेर धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत टाकीवरून खाली उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. नवनीत कौवत यांनी देखील धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. याआधी सुद्धा आम्ही तुमच्याशी चर्चा केली आहे, आपण या सगळ्या संपूर्ण प्रकारासंदर्भात सविस्तर चर्चा करू असं नवनीत कौवत म्हणालेले आहे. वैभव काय मागणं तर आमची मागणी हीच आहे की जे आरोपी आहेत ते लवकरात लवकर अटक झाले पाहिजेत आणि माझ्या वडिलांना न्याय मिळाला काय मागणीचं बोलणं झालं?